सर्वप्रथम खूप महत्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये असलेले जे एलियन स्पीशीज आहेत तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. कोणत्या कोणत्या गावामार्फत किती टक्क्याच्या एमएलडी पाणी प्रदूषण करताय तो आपल्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करावा लागेल आणि तिथे उपाययोजना करावं लागेल. सांडपाणी उजनीमध्ये मिक्स होत आहे, त्याच्यामध्ये फक्त गाव नाही इंडस्ट्री पण आहे. या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प. जुळे सोलापूर सोलापूर. उजनी प्रदूषण थांबण्याच्या काम फक्त सोलापूर जिल्ह्याचं नाहीये, पुणे जिल्ह्याचं पण आहे. पुणे आणि काही ठिकाणी अहिल्यानगरचं पण आहे, पण मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे ते पुण्याचे आहे. त्याच्यामध्ये 3 काम आपल्याला करावं लागेल प्रदूषण थांबवण्यासाठी. एक सर्वप्रथम खूप महत्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये असलेले जे एलियन स्पीशीज आहेत तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. अगोदर तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे जो आमचं नेटिव्ह इंडियन स्पीशीज होतं, माशीर होतं, बरेच नेटिव्ह फिशेस होतं, त्या पोल्युशनच्या काही भाग ते घेत होते. पण तो आता पूर्णपणे हे आलेली आहेत आणि आमच्याकडे ते 2 त्या दिवशी मी मीटिंगला पण सांगितले, सकरफिश, कॅटफिश आणि सकरफिश 2 फिश आलेली आहे. याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन होत नाही, उलट काय होतंय ते प्रदूषण पण वाढवते आणि प्रदूषण ह्याचमुळे प्रदूषण वाढत पण आहेत आणि इतर जो स्पीशीज आहे इंडियन स्पीशीज आहे तो कमी करते. तो सर्वप्रथम तो विषय क्रमांक 1 मध्ये. आणि जुना जो इंडियन हे स्पीशीज आहेत, काय म्हणतो आपण, प्लांट स्पीशीज आहेत, तो सुद्धा आपल्याला एलियन स्पीशीज कमी करून इंडियन स्पीशीज वाढवायचा प्रयत्न पूर्णपणे करावा लागेल. तो पण आता प्रवीण सिंग परदेशी सरांच्या मार्फत तो काम चालू आहे. तो एक. तो सर्वप्रथम प्रदूषण कमी करण्याचा भाग म्हणजे तो इंडियन स्पीशीज वाढवणे आणि एलियन स्पीशीज पूर्णपणे तिलापिया सुद्धा एक एलियन स्पीशीज आहे, तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. काढून जुना जे काही स्पीशीज होतं तो पूर्णपणे परत इंट्रोड्यूस करावा लागेल. तो इंट्रोड्यूस केलं तर बऱ्यापैकी तुमचे प्रदूषण जो आहे तो प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, पूर्णपणे सर्वप्रथम आपल्याला मॅपिंग करावं लागेल. तो याच्यामध्ये ऑलरेडी 80% काम पूर्ण झालेली आहेत. मॅपिंग म्हणजे कोणत्या कोणत्या गावामार्फत किती टक्क्याच्या एमएलडी पाणी प्रदूषण करताय तो आपल्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करावा लागेल आणि तिथे उपाययोजना करावं लागेल. पुण्यामधून ह्या पर्टिक्युलर गावामधून इतकी एमएलडी प्रदूषण होत आहे. तो ऑलरेडी याच्यामध्ये हीट मॅप म्हणतो आपण. हीट मॅप म्हणजे काय की एक पोल्युटंट बाहेर काढायचे. फॉर एक्झाम्पल मेर्क्युरी एक पोल्युटंट आहे. त्या मेर्क्युरीच्या पोल्युटंट किती गावातून एमएलडी मध्ये मिक्स होत आहे, तो एक सल्फर, असं प्रत्येक पोल्युटंट बाहेर काढून कुठे कुठे ते ऍड होत आहे तो चेक करणे. तो याच्यामध्ये 80% काम पूर्ण झालेले आहेत. परत एकदा आम्ही चर्चा करत असताना आपल्याला मॅप सोबत दाखवतो कोणत्या गावातून कोणत्या पोल्युटंट उजनीमध्ये येत आहे ते आपल्याला क्लिअर कट दाखवू शकते हीट मॅप तो आयडेंटिफाय करणे. आणि तिसरा, ज्या गावामधून ज्या नगर परिषदतून ज्या सांडपाणी उजनीमध्ये मिक्स होत आहे त्याच्यामध्ये फक्त गाव नाही इंडस्ट्री पण आहे, ते सगळ्या पद्धतीने पर्यायी वापरणे. हे 3 काम आपण केलं तर उजनीमध्ये कायमस्वरूपी हा विषय प्रदूषणच्या विषयी. उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांचं प्रमाण वाढतंय असं बऱ्याच डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याला काही ऍडव्हान्स आहे का किंवा त्या संदर्भात आपण कुणाला सांगितलं नाही, फ्रँकली नाहीये. तो लोक माझ्याकडे ते अगोदरच्या एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण एक डॉक्टरनी मला सांगितलंय की म्हणजे तोंडी चालू आहेत आता कॅन्सरचं प्रमाण वाढलेली आहे म्हणून, पण याच्यामध्ये अधिकृत माहिती कुठेही नाहीये. म्हणजे अधिकृत स्टडी असो, अधिकृत पब्लिश असो, याच्यामध्ये कुठेही नाहीये. आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखादा इंडियन मेडिकल असोसिएशन या कोणाला तरी रिक्वेस्ट करून याच्याबद्दल अधिकृत स्टडी करायचे महत्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन ऍक्च्युली तुमच्याकडे पेशंट्स किती आलेले आहेत, कोणत्या, म्हणजे असं सोलापूर मेडिकल हब असल्यामुळे जवळच्या जिल्ह्यातून बरेच पेशंट्स येतात म्हणून सुद्धा आता शक्यता म्हणजे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढू शकलं असेल की कोल्हापूरतून येतात. मी कोल्हापूरमध्ये असताना बरेच माझ्या कर्मचारीचे लोक इथेच मेडिकलसाठी इथेच ट्रीटमेंटसाठी यायचे. कोल्हापूर मेडिकल हब आहे म्हणून कॅन्सरचं प्रमाण जास्त होऊ शकते. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक स्टडी करण्याशिवाय आणि हे ऍक्च्युली हे सोलापूरच्या लोकांच्या कॅन्सर किती पद्धतीने आल्या त्या स्टडी आणि रिसर्च पब्लिश केल्याशिवाय आपण हा स्टेटमेंट सांगू शकत नाहीये. पण हे खरं आहे की सोलापूरमध्ये प्रदूषण जास्त. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.